गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण युनिट अँड मेजरमेंट वरचे जे नीट आणि JEE मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण आज आपल्या डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर मागच्या जो व्हिडिओ होता आपला युनिट अँड मेजरमेंट मध्ये, जो की वन शॉट बनवला होता, त्याच्यामध्ये युनिट अँड मेजरमेंटचे इम्पॉर्टंट टॉपिक सगळे कव्हर केलेले आहेत. तरी तुम्ही एकदा तो व्हिडिओ माझा जाऊन पाहू शकता, जेणेकरून तुमचे ह्या व्हिडिओज मध्ये जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. तर ते तुमचे डाउट्स क्लिअर होऊन जातील. तर मागच्या टॉपिक मध्ये एक टॉपिक राहिला होता, तर तो फर्स्ट मी क्लिअर करून घेतो, जो की इम्पॉर्टंट आहे नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. त्याच्यावर पण क्वेश्चन्स विचारले जातात नीट मध्ये. एकदम इझी कॉन्सेप्ट आहे, पण तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्ही एकदा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करू शकता, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नोटिफिकेशन येत राहतील व्हिडिओचे. ठीक आहे. आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण माझे हे व्हिडिओज शेअर करू शकता, जे की कॉलेजमध्ये असतील किंवा तुमच्या गावातील असतील, तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे. तर आपला टॉपिक होता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय असतं? ऍक्च्युली आपण बघितलं मागच्या टॉपिक मध्ये युनिट काय असतं, डायमेन्शन्स काय असतात. तर त्याच बेसिसवर हा टॉपिक आहे. तर याच्यामध्ये काय प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ठीक आहे. याच्या वर्ड मध्ये जर तुम्ही बघितलं होमोजिनिटी, होमो म्हणजे सिमिलर्स. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय, ज्याचे सिमिलर्स युनिट आणि डायमेन्शन असतात, तर त्याच क्वांटिटीजला आपण काय करतोय, ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. तर या केसमध्ये आपण जे फिजिकल क्वांटिटी आहेत त्याचे डायमेन्शन्स पण सेम आहे आणि युनिट पण सेम आहे. जसं डिस्टन्स आहे, डिस्टन्स ही आपली फिजिकल क्वांटिटी सपोज. ठीक आहे. तर याचं काय, युनिट जो आहे तो मीटर आहे, बरोबर आहे. तर त्याचं जे डायमेन्शन असणार आहे ते पण काय असणार आहे, मीटर मध्येच असणार आहे. तर ह्या दोन युनिट आणि सपोज डायमेन्शन सेम असल्यामुळे या दोन फिजिकल क्वांटिटी आपण ऍड पण करू शकतो आणि सबट्रॅक्ट पण करू शकतो. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये काय असतं. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी. जसं की डायमेन्शन सांगत झालं तर मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल quantities may be add together or subtracted from one another only if they have the same dimensions and units. जसं मी आता जस्ट एक्सप्लेन केलं तुम्हाला. तर सपोज A प्लस बी इज इक्वल टू सी. या केसमध्ये काय, एचं पण युनिट सेम आहे आणि बीचं पण युनिट सेम आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सीचं पण युनिट आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये आपण ए प्लस बी इज इक्वल टू सी त्याला ऍड पण करू शकतो आणि सबट्रॅक्ट पण करू शकतो. ए तुम्ही सपोज एक्झाम्पल मध्ये कन्सिडर करा की माझा ए एक डिस्टन्स आहे, बी एक डिस्टन्स आहे. ठीक आहे. तर मी दोन्ही डिस्टन्सला ऍड करू शकतो. जर इथे माझा ए एक डिस्टन्स आहे आणि बी माझा टाइम आहे सपोज, तर या केसमध्ये काही मिनिंग बनत नाहीये. ठीक आहे. किंवा आपण ऍड पण नाही करू शकत किंवा सबट्रॅक्ट पण करू शकत नाही. असं तर नाही करू शकणार ना, डिस्टन्स मायनस टाइम नाही करू शकत आपण. ह्या गोष्टी फक्त आपण काय मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये करू शकतो. जसं की तुम्ही बघितलं असेल, स्पीड आहे, स्पीड मध्ये काय घेतो आपण, डिस्टन्स अपॉन टाइम, किंवा व्हेलॉसिटी आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्याच्यामध्ये काय होतं, जर तुम्ही बघितलं डिस्प्लेसमेंट आपण मीटर मध्ये घेत असतो आणि जे टाइम आहे तो सेकंड मध्ये घेतो. तर याच्यामध्ये काय होतं, मीटर पर सेकंद होतं. तर हे डिव्हाइड आणि मल्टिप्लाय करू शकतो. पण ह्या केसमध्ये आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट नाही करू शकत, जे की डिफरंट युनिट आहे आणि डायमेन्शन्स आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जसं की ए मायनस बी इज इक्वल टू झिरो. याच्यामध्ये काय, दोन्हीचं डायमेन्शन सपोज माझं मीटर मध्ये ए पण आहे बी पण आहे, तर याला मी सबट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे. तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचं प्रिन्सिपलच असं आहे, त्याचं म्हणणं असं आहे की ज्याच्यामध्ये त्याचं जी फिजिकल क्वांटिटी त्याचं युनिट आणि डायमेन्शन जर सेम असतील, तर त्यालाच आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे. खाली एक एक्झाम्पल दिलंय. फॉर एक्झाम्पल 1 किलोमीटर अँड 2 सेकंड कॅन नॉट बी ऍडेड और सबट्रॅक्टेड बट दे कॅन बी मल्टिप्लाय और डिवाइड. मी जसं तुम्हाला सांगितलं, स्पीडचा आणि व्हेलॉसिटीचं एक्झाम्पल दिलं, मीटर पर सेकंड करू शकतो, पण याच्यामध्ये नाही करताना. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे एक एक्झाम्पल आपण याच्यावरचं घेणार आहे. एक एक्झाम्पल आहे, तुम्हाला ह्या बेसवर काय करतात, एक इक्वेशन दिलेलं असेल आणि त्याच्यावर तुम्हाला डायमेन्शन काढायला विचारतील. ठीक आहे.
Find the dimensions of A and B in the equation is equal to V is equal to A plus BT, where V is the velocity and T is the time. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय, एक इक्वेशन दिलंय तुम्हाला व्ही प्लस ए बी बीटी. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी आपण यूज करणार आहे. आता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय म्हणतं, जर दोन्हीचे डायमेन्शन सेम असतील तर आपण त्याला ऍड पण करू शकतो आणि सबट्रॅक्ट पण करू शकतो. तर याच्यामध्ये बघा, ए आणि बी हे काय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तर सपोज जसे याच्यामध्ये आपण दोन्हीचे युनिट सेम होऊ शकतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण याला हे पण सांगितलंय, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी मध्ये आपण एक सबट्रॅक्शन करू शकतो किंवा ऍडिशन करू शकतो. तर मी याला असं लिहू शकतो, सपोज जर माझं व्हेलॉसिटी आहे व्ही इज इक्वल टू ए प्लस बी टी. ठीक आहे. तर मग मी याला असं लिहू शकतो, डायमेन्शन्स ऑफ व्ही इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ बी टी. बरोबर आहे ना. डायमेन्शन्स ऑफ व्ही, डायमेन्शन्स ऑफ ए, डायमेन्शन्स ऑफ बी टी. ठीक आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी नुसार डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ व्ही. म्हणजेच काय, जे व्हेलॉसिटीचं डायमेन्शन असणार आहे. ठीक आहे. काय असणार आहे, व्हेलॉसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे मीटर पर सेकंड. तर त्यालाच आपण काय करू शकतो, मीटरला एल लिहिला आपण आणि सेकंदला एल टी मायनस वन. ठीक आहे. म्हणजेच काय, डायमेन्शन्स ऑफ ए आहे तो काय झाला एल टी मायनस वन. आणि सेम आपण बीचं पण काढू शकतो. So thus we can say that the term of A is the velocity. The dimensions of BT is equal to dimensions of A. म्हणजेच काय, आपण जसं म्हटलं की डायमेन्शन्स ऑफ E is equal to dimensions of A आणि डायमेन्शन्स ऑफ A is equal to dimensions of BT. म्हणजेच आपण डायमेन्शन्स ऑफ E is equal to dimensions of BT पण लिहू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला B ची व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे. तुम्हाला ह्या एक्झाम्पल्स मध्ये डायमेन्शन्स ऑफ A आणि B काढायला लावलेले. ठीक आहे. तर आता याच्यावरून आपण जर डायमेन्शन्स ऑफ BT is equal to डायमेन्शन्स ऑफ E घेतले, त्याच्यामध्ये आपल्याला B ची व्हॅल्यू भेटेल डायमेन्शनची एल टी मायनस टू. तर हेच आपल्याला या एक्झाम्पल मध्ये विचारलंय. तर हे आपण कोणत्या बेसवर काढतोय, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. आणि प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय म्हणतं, ज्याच्यामध्ये ज्याचे युनिट आणि डायमेन्शन सेम आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो, तशाच फिजिकल क्वांटिटीला आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर याच्यावरचे न्यूमरिकल्स एक्झाम मध्ये विचारतात, थेरी मध्ये पण विचारतात आणि मोस्टली नीट्स मध्ये पण याच्यावर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता आपण नेक्स्ट आहे आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आपले नीट मध्ये आलेले आहेत 2014 पासून 2024 पर्यंत. तर त्याच्यातले मी काही जे आहेत एक्झाम्पल्स तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. जसं की एक्झाम्पल खूप इझी आहे. द क्वांटिटीज विच हॅव द सेम डायमेन्शन ॲज दोज ऑफ सॉलिड अँगल आर. त्याने काय सांगितलंय की याच्यामध्ये अशी कोणती फिजिकल क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये त्यांचं डायमेन्शन सेम आहे. ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये जर आपले बेसिक फंडे क्लिअर असतील तर याच्यामध्ये समजायला काहीच अवघड नाही. जर तुम्ही माझं वन शॉट बघितलं असेल, त्याच्यामध्ये मी जे दोन फिजिकल क्वांटिटी असतात, ठीक आहे, कॉम्प्लिमेंटरी, त्याच्यामध्ये मी प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल बद्दल सांगितलेलं आहे. जर तुम्ही तो माझा व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा नक्की तो माझा व्हिडिओ बघा. तर तुम्हाला याच्यातली मोस्ट ऑफ द जे क्वेश्चन्स आहेत ते क्लिअर होऊन जातील. त्याच्यामध्ये काय, सेम डायमेन्शन्स वाले कोणते दोन क्वांटिटी आहेत ते आपल्याला सांगायचे. ठीक आहे. म्हणजेच काय, द क्वांटिटीज विच हॅव द सेम डायमेन्शन ऍज दॉज ऑफ सॉलिड अँगल. म्हणजेच काय, सॉलिड अँगल सारखाच सेम डायमेन्शन वाला याच्यातलं कोणतं आहे फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन दिलाय स्ट्रेन. स्ट्रेन काय असतं, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ठीक आहे. तर चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, लेंथ आपण मेजर करतो मीटर मध्ये, ओरिजिनल लेंथ पण मीटर मध्येच. ठीक आहे. तर चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ जर आपण घेतलं तर तो दोन्ही पण युनिटलेस होऊन जाईल, मीटर मीटर कॅन्सल होऊन जाईल. इथं मी खाली तुम्हाला एक्सप्लेन केले, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ एम बाय एम कॅन्सल होऊन जाईल. त्याच्यामध्ये डायमेन्शन काय होईल, एम झिरो इज इक्वल टू एल झिरो इक्वल टू टी झिरो. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सॉलिड अँगल बद्दल सांगितलंय. सॉलिड अँगलचं जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय असतो, अँगल कधी, सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय, एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर. ठीक आहे. तर एरिया म्हणजेच काय, मीटर स्क्वेअर, आणि रेडियस स्क्वेअर म्हणजेच काय, मीटर स्क्वेअर. याच्यामध्ये पण मीटर स्क्वेअर कॅन्सल होईल आणि याच्यामध्ये पण डायमेन्शन लेस होऊन जाईल. तर ह्या दोन्ही क्वांटिटी याच्यामध्ये डायमेन्शन लेस आहे, त्याच्यामुळे इथं हा ए ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे. आता बी ऑप्शन का करेक्ट नाहीये, अँगल मी तुम्हाला सांगितलं डायमेन्शनलेस आहे, एम झिरो एल झिरो टी झिरो होणार. आता इथे स्ट्रेस म्हणजेच काय असतं, फोर्स पर युनिट एरिया. बरोबर आहे. आणि फोर्स डायमेन्शन काय, एम एल टी मायनस टू. बरोबर आहे. एम एल टी मायनस टू अपॉन एरिया म्हणजे एल स्क्वेअर. जर तुम्ही त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर तो तुमच्या अँगलशी मॅच होत नाही, तर हा पण तुमचा लागू होत नाही. स्ट्रेन अँड आर,
स्ट्रेन मी आता जस्ट तुम्हाला एक्सप्लेन केलं, युनिट डायमेन्शनलेस आहे. आर्क हा मीटर मध्ये घेणार आपण, तर त्याच्यामध्ये काय, तो डायमेन्शनलेस आहे, हा डायमेन्शन आहे म्हणजे मीटर मध्ये येणारा. अँग्युलर स्पीड आहे आणि स्ट्रेस जस्ट मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं. आणि स्पीड म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे डिस्टन्स अपॉन टाइम. हा पण याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटी मध्ये काय रेशो होतो तयार, ठीक आहे. तर ह्या पण मॅच होत नाही अँगलची. तर ह्या तिन्ही ऑप्शन ह्याला लागू होत नाही, त्याच्यामुळं हा ऑप्शन करेक्ट आहे. तर तुम्हाला थोडं ऑप्शन मध्ये पण ट्रिकी थोडं खेळायचं, लॉजिक वाईज खेळायचे. जर तुमचे सिम्पल म्हणजे काही डाऊट्स क्लिअर होत नसतील किंवा तुम्हाला आठवत नसेल, तर त्या केसमध्ये तुम्ही ऑप्शन वरून सुद्धा थोडं लॉजिक लावू शकता. हा एक्झाम्पल कोणत्या टाईपचा आहे, ठीक आहे. आता आपला नेक्स्ट आहे, याच्यामध्ये काय विचारलं तुम्हाला, चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स गिव्हन बिलो. एक तुम्हाला हा सिग्निफिकन्स वरचा हा टॉपिक आहे, म्हणजे एमसीक्यू आहे, जो की नीट मध्ये 2024 मध्ये विचारलेला आहे. आता याच्यामध्ये काय तुम्हाला दिलंय, काही व्हॅल्यूज दिल्यात, मेजर्ड व्हॅल्यूज दिल्यात आणि काही सिग्निफिकंट फिगर दिले, ठीक आहे. आणि तुम्हाला याच्यामधून मॅच करायचं. जसं की आपण जोड्या लावायचा हा, आपण तुम्ही जर मे बी शिकला असाल, तर जोड्या लावा हा आपल्याला एक याचा एक्झाम्स मध्ये. तर सेम टाईपचा हा पण क्वेश्चन आहे, खूप इझी आहे. जर याच्यामध्ये बेसिक क्लिअर असेल, मी वारंवार हा याच्यासाठी सांगतोय की मी वन शॉट जो बनवलाय त्याच्यामध्ये सिग्निफिकंट मी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलंय, ठीक आहे. त्याच्यामध्ये पूर्ण त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, रूल्स आहेत, ते मी पूर्ण प्रॉपरली शिकवलेले आहे. तर जेणेकरून तुम्ही जर तो बघितला नसेल व्हिडिओ, तर प्लीज एकदा तो जाऊन व्हिडिओ बघा. खूप इम्पॉर्टंट आहे, 2 मार्क्स तुमच्या याच्यातून फिक्स होऊन जातील, ठीक आहे. याच्यामध्ये काय, ए ऑप्शन दिलाय 0.001213, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय, आपल्याला सांगितलं की सिग्निफिकंट फिगर किती आहे, ठीक आहे. तर ए मध्ये किती आहे सिग्निफिकंट फिगर, जर तुम्ही माझा रूल वाचला असेल तर त्याच्यामध्ये काय, जे युनिट प्लेस आहे त्याच्या समोर जर झिरो असतील तर ते आपण सिग्निफिकंट नॉट सिग्निफिकंट आहे, ठीक आहे. ते सिग्निफिकंट मध्ये काउंट नाही करत. त्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत, 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. त्याच्यामध्ये चौथा हा ऑप्शन करेक्ट आहे, म्हणजे हा ये जो आहे चौथ्याशी मॅच होते. 2.1 × 10⁻16, याच्यामध्ये जर तुम्ही माझा रूल बघितला असेल, तर त्याच्यामध्ये 10⁻16 आहे, ज्याच्यामध्ये पॉवर असतो, त्याच्यामध्ये आपण सिग्निफिकंट मध्ये त्याला कन्सिडर करत नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये पण सिग्निफिकंट फिगर 2 आहे. बीचा हा झाला 200, ठीक आहे. त्याच्यावरून पण तुम्ही आता मॅच करू शकता. ए चा 400 कुठे जातोय, ए आपला 400 जातोय आणि डी हा 200 जातोय, म्हणजेच आपला डी हा ऑप्शन करेक्ट आहे. जर तुम्ही याच्यामध्ये हे दोन वर्ड्स वर मॅच होत नसतील, त्याच्यामध्ये डी हा करेक्ट आहे. सेम तुम्ही पॅरलली पुढचे 3 अंक मॅच करू शकता. आता सी हा कोणासोबत मॅच होईल, 3.70, ठीक आहे. जर डिजिट व्हॅल्यू नंतर जर झिरो येत असतील तर ते आपण काउंट करत असतो, ठीक आहे. 3.70 याच्यामध्ये आपले 3 सिग्निफिकंट फिगर आहेत, म्हणजे हा आपला 2C मॅच होते. आणि डी, डी मध्ये काय, जेव्हा पण युनिट प्लेस नंतर जे व्हॅल्यू जे झिरो येतात राईट प्लेस मध्ये, तर ते आपण नॉट सिग्निफिकंट कन्सिडर करत असतो. तर याच्यामध्ये डी मध्ये एकच सिग्निफिकंट फिगर आहे आणि ती आहे 1. तर या प्रकारे आपला हा जो चौथा ऑप्शन आहे तो करेक्टली मॅच होते. बघा, बेसिक आहे, पण जर तुम्ही बेसिक फंडे क्लिअर असतील, तर हा असे जे तुक्के आहेत तुम्ही एक एक सेकंदामध्ये टिक करू शकता, ठीक आहे. पण याच्यासाठी तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर होणं इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. एकदम इझी टॉपिक आहे आणि याच्यावर वारंवार 2 मार्क्सचे एक्झाम्पल विचारलेच जातात एक्झाम मध्ये, ठीक आहे. आता थर्ड क्वेश्चन आहे, सॉरी, फोर्थ क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय विचारलं, तर फिजिकल क्वांटिटी दॅट हॅज द सेम डायमेन्शनल फॉर्म्युला ॲज प्रेशर इज. आता याच्यामध्ये विचारलंय प्रेशर सारखा डायमेन्शनल फॉर्म्युला खालच्या 4 ऑप्शन पैकी कोणाचा सेम आहे, ठीक आहे. तर पहिले आपल्याला प्रेशर कसं असतं ते पण इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. प्रेशर म्हणजेच काय असतं, फोर्स पर युनिट एरिया, ठीक आहे. तर फोर्स म्हणजे काय, ML T-2, ठीक आहे. आणि एरिया म्हणजे L². जर याला आपण सिम्प्लिफाय केलं तर आपलं काय उत्तर येतो, प्रेशरचा ML-1 T-2. तर आपल्याला हे बघायचं की ML-1 T-2 ही व्हॅल्यू ह्या 4 ऑप्शन पैकी कोणाला मॅच होतीये, ठीक आहे. पण याच्यासाठी तुम्हाला काय, आता तुम्ही सगळे सॉल्व्ह करत बसणार का, त्याच्यामध्ये तुमचा टाइम कन्झ्युम होईल, म्हणजे टाइम जास्त जाईल आणि एक्झाम मध्ये तुम्हाला टाइम पुरणार नाही. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही इझिली याला टिक करू शकता, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय, प्रेशर ML-T-2. आता याच्यामध्ये काय, फोर्सचं तुम्हाला मी सांगितलं, काही बेसिक जे असतात टर्मिनॉलॉजी त्याचे डायमेन्शन्स तुम्हाला पाठ असले पाहिजे. जर तुम्ही सगळेच डायमेन्शन जर एक्झाम मध्ये जाऊन सॉल्व्ह करत असाल, तर तुम्हाला 1 घंटा पण पुरणार नाही, ठीक आहे. तर त्यासाठी काही काही टर्मिनॉलॉजी अशा आहेत
की जे डिराइव्ड क्वांटिटी सारखे म्हणजे फिजिकल क्वांटिटी म्हणजे रेशो मध्ये येतात, तर ते तुम्हाला पाठ असलं पाहिजे. जसं की फोर्स, मास इंटू ऍक्सेलरेशन आहे. तर याला सॉल्व्ह करत बसू नका, याला तिथे म्हणजे पाठ करून ठेवा, तर जेणेकरून तुमचा इश्यू सॉल्व्ह. मोमेंटम आहे mlt-1, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ml-t1, तर हा याच्या सोबत मॅच होते. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे. तर याच्यामध्ये काय असतं, आता चौथा जो आहे यंग्स मॉड्युलस, जर तुम्हाला असेल फिजिक्स मध्ये आपला हा टॉपिक आहे, आपण पुढे हा स्टडी करणार आहे अपकमिंग व्हिडिओमध्ये. यंग्स मॉड्युलस म्हणजे काय असतं, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, म्हणजे रेशो ऑफ स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेन आपल्याला माहिती आहे युनिटलेस आहे, त्याच्यामुळे त्याचं तर इथे काहीच घेणं देणं नाहीये. तर मग स्ट्रेस काय राहिलं, स्ट्रेसचं युनिट आपण जस्ट, स्ट्रेस म्हणजेच काय असतं, फोर्स पर युनिट एरिया. ठीक आहे, तर हा पण त्याच्याशी मॅच करतो, त्याच्यामुळे हा इथे डी हा आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. तर हे असे जे लॉजिकल कन्सेप्ट आहेत, ते हे तुम्ही थोडं जे रीड केलं पाहिजे आणि बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतले पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये डी हा ऑप्शन क्लिअर आहे. जेव्हा तुमचा कम्प्लीट स्टडी होऊन जातो, त्यावेळेस असे जे टॉप एक्झाम्पल येतात, तर ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्ही बेसिकवर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे फोकस करणं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, if E and G respectively denote the energy and gravitational constant, then E by G has the dimensions of. ठीक आहे, त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि एनर्जी याचा रेशो तुम्हाला विचारला डायमेन्शनच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, तर आपण आता याच्यामध्ये काय, सेम तोच मी टॉपिक म्हणतोय. एनर्जीचं तुम्हाला डायमेन्शन्स माहिती असलं पाहिजे. एनर्जी आणि वर्क सेमच असतं, तर ह्या जर तुम्ही एनर्जी आणि वर्क यांचे दोन्हींचेही डायमेन्शन सेम असतात, जर तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही इझिली इथे मांडू शकता. ठीक आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला काय, M-L3T-2. तर यांचा रेशो काढला तर सिम्प्लिफाय करून तुम्हाला M2L-1T0 हा जिथे मॅच होतो, तर तो तुमचा आन्सर राहील. ठीक आहे, तर हे पण इझी आहे, फक्त क्लिअर असणं इम्पॉर्टंट. याच्यामध्ये काय फक्त कॅल्क्युलेशन आहे आणि काही मॅथेमॅटिक्स आहे नॉर्मल, जे की रेशो मध्ये प्लस मायनस करायचंय. हे तर सिम्पल मॅथेमॅटिक्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायमेन्शन्स ऑफ स्ट्रेस. जस्ट आता आपण एक एक्झाम्पल मध्ये एक्सप्लेन केलं, स्ट्रेस म्हणजेच काय आहे, फोर्स अपॉन एरिया आहे. तर फोर्सचं डायमेन्शन्स जर आपल्याला माहित असेल ml-t-2, एरियाचं आपल्याला तर माहितच आहे, तर एकदम इझी क्वेश्चन आहे. ml-t-2 याला एक सिंपल कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा हा उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, तर एकदम इझी आहे. त्या टॉपिक वरचे क्वेश्चन्स खूप इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि 2 मार्क्स तुम्ही हातातून जाऊ देऊ नका. याच्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगतो की माझे जे व्हिडिओज आहेत, तर ते तुम्ही एकदा नक्की बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुम्हाला मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहेत ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, आता मी काही याच्यामध्ये घेतलेले नाही आहेत प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन, जे की तुमच्या सिलेबस मधून इलिमिनेट झालेत. जसं की व्हर्नियर कॅलिपर्स असेल, मायक्रोमीटरचे आहेत. तर काही सिलेबस पोर्शन तुमचा याच्यातून डिलीट झालेला आहे. त्याच्यामुळं मी, जो की तुमच्या सीबीएसई आपल्या जो बुक्स मध्ये अवेलेबल आहे, तेवढ्याच सिलेबसच्या अकॉर्डिंग मी तुमचा हा ऍड केलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. तर मी ते तुम्हाला त्या टाईपचे पण व्हिडिओज अपलोड करत जाईल. ठीक आहे, अ, तर तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला अपडेट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एकदा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायचं बटन तुम्ही, म्हणजे मोस्ट ऑफ द जे स्टुडंट आहेत त्यांना लाईक आणि शेअर करा. ठीक आहे.